झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। माजी आमदार कुणाल पाटील यांचा होतोय भाजपा प्रवेश। उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा पडणार मोठे खिंडार। शेकडो वाहनांनी हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना। होणार म्हणता म्हणता अखेर माजी आमदार कुणाल पाटील यांचा भाजपातील प्रवेशाचा मुहूर्त ठरला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी मुंबईतील भाजपा कार्यालयात दिमाखदार प्रवेश सोहळा होतो आहे। या प्रवेशासाठी धुळे तालुक्यातून हजारो कार्यकर्ते शेकडो वाहने घेऊन मुंबईकडे रवाना झालेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले आणि मोठा राजकीय वारसा तसेच तब्बल 3 पिढ्यांपासून काँग्रेसशी घरोबा असलेले माजी आमदार कुणाल पाटील यांचा भाजपा प्रवेश हा उत्तर महाराष्ट्रात काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपाचे हे धक्का तंत्र यशस्वी झालंय। माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या निर्णयाचे कार्यकर्त्यांनीही जल्लोषात स्वागत केले आहे। आज खरं म्हणजे आम्हाला फार आनंद होतो आहे, कारण धुळे ग्रामीणच्या जनतेमधला जो विश्वास कुणाल बाबांवर होता आणि जनतेचा विश्वासाला पात्र ठरून कुणाल बाबांनी भारतीय जनतेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि जे जनतेचे प्रश्न आहेत, शेतीचे असतील, बेरोजगारीचे असतील, या सगळ्या गोष्टींवर बाबांनी जनतेला हाताशी धरून तो निर्णय घेण्याचं काम केलं आणि म्हणून आम्ही सर्वजण धुळे ग्रामीणचे सर्व कार्यकर्ते उद्या भाजपात होणाऱ्या प्रवेशासाठी आम्ही तिकडे आज रवाना होत आहे। सोमवारी सकाळपासूनच असंख्य वाहने मुंबईच्या दिशेने निघाली आहेत, त्यामुळे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपावासी होत आहेत। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।